शेतकरी मित्रांनो, आज आपल्या अंकुर 930 या प्लॉटमध्ये बघू शकता या ठिकाणी जवळपास 1 एकरचा प्लॉट आपला हा अंकुर 930 हा प्लॉट आहे. शेतकरी मित्रांनो, मागील वर्षी आपण या क्षेत्रामध्ये शिमला मिरचीची आपण या ठिकाणी लागवड केली होती. अतिशय चांगलं असं नियोजन शिमला प्लॉटमध्ये आपण मागच्या वर्षी याच क्षेत्रामध्ये आपण केलं होतं आणि बघू शकता यावर्षी त्याच रानात आपण अंकुर 930 ही व्हरायटी आपण दरवर्षी लागवड करतो. जवळपास 1 ते 6 महिन्याचा हा प्लॉट झालेला आहे. बघू शकता कशा प्रकारे अतिशय निरोगी असा हा प्लॉट आहे. बघू शकता शेतकरी मित्रांनो, बघू शकता अशा प्रकारे फुटवे निघताना दिसत आहे. शेतकरी मित्रांनो, ही जी लागवड आपण केलेली आहे 4.5 फुटाचे मल्चिंग अंतरून त्यावर आपण झिकझॅक पद्धतीने 1 ते 6 फुटाच्या अंतरानं एका बेडवर 2 लाईन आपण अशा पद्धतीने लावलेली आहे. शेतकरी मित्रांनो, आपला जर मिरची प्लॉट जास्तीत जास्त तोडे आपल्याला घ्यायचे असेल तर त्याचं नियोजन चांगलं करणं गरजेचं आहे. त्यासाठी आपल्याला मिरची पिकाची बांधणी करणं गरजेचं आहे. मित्रांनो, मागील वर्षीचं आपलं मिरची प्लॉटचं नियोजन आहे जवळपास 10 महिने आपला हा अंकुर 930चा प्लॉट आहे. 10 महिने आपण मिरचीचे चांगल्या प्रकारे नियोजन केलं होतं. त्यासाठी आपल्याला मिरची पिकाची बांधणी करणं गरजेचं आहे. त्यासाठी बघू शकता या ठिकाणी आपलं बांधण्याचं नियोजन चालू आहे. शेतकरी मित्रांनो, अशा प्रकारे आपण प्रत्येक बेडवर अशा प्रकारे 2 ते 3 फुटाचे येळूचे बांबू आपण लावलेले आहे. बघू शकता अशा प्रकारे प्रत्येक तासामध्ये जवळपास 15 ते 20 फुटाच्या अंतराने अशा प्रकारे आपण येळू लावून घेतलेले आहे. आणि या येळूच्या साहाय्याने आपल्याला दोन्ही साईडकडून तार बांधायचा आहे, जेणेकरून आपलं जो मिरचीचं झाड आहे ते एका साईडला पल्ल्या गेलं नाही पाहिजे. यासाठी आपण दोन्ही साईडकडून या येळूला आपण तार बांधणार आहे, जेणेकरून आपला जो प्लॉट आहे जास्त काळ चालेल. शेतकरी मित्रांनो, मिरची पिकाचं नियोजन आपल्याला कसं वाटलं कॉमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करत चला व अधिक माहितीसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब पण करा.